Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. बोलणार का? धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात आज धनगर समाजाने विशाल मोर्चा काढलाय. मी सध्या जालना शहरातील उड्डाणपुलावर उभा आहे. या ठिकाणी आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी या मोर्चात मोठ्या संख्येने धनगर बांधव सहभागी झालेले आहेत. पारंपरिक वेशभूषा करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला शहरातील महात्मा गांधी चौकातून सुरुवात झाली असून आता हा मोर्चा शहरातील अंबड चौफुली परिसरात जाणार आहे आणि त्या ठिकाणी छोटेखानी सभा घेऊन या मोर्चाचा समारोप होणार आहे. आपल्यासोबत काही धनगर बांधव आहे, त्यांनी हा मोर्चा का बरं काढला, त्यांची मागणी काय आपण जाणून घेणार आहोत. दादा काय सांगणार, काय मागणी आहे? आमची जे एसटी आरक्षण आहे जे घटनेमध्ये आम्हाला बाबासाहेबांनी दिलेले त्या घटनेची या सरकारनं ताबडतोब अंमलबजावणी करा हीच कळकळीची विनंती. नाही यांच्या यानंतर धनगर समाज पुढचे पाऊल काय उचलेल हे काही सांगता येत नाही. दादा काय सांगणार, काय मागणी तुमची? मोठ्या संख्येने धनगर बांधव मोर्चात सहभागी झालेले. आपलं एसटी आरक्षण भेटण्यासाठी, बाकी काही. तुमच्या या मागणीला आदिवासी समाज विरोध करत आहे. नाही, कशामुळे करीत आहे? काय मागणी दादा? आमच्या समाजाची खूप वर्षापूर्वीची मागणी आहे. ज्यावेळेस भाजप सरकारने इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस फडणवीसांनी 100 दिवसाचा वायदा केला होता. आमचं समाजातर्फे त्यांना एकच सांगणं आहे की केव्हा 13 वादे का समाज त्यांच्याविषयी भरपूर प्रचंड नाराज आहे. मला एवढं सांगायचं त्यांनी याची दखल घ्यावी आणि एसटी मध्ये आम्हाला आरक्षण द्यावं. काय मागणी आहे? एसटी मध्ये आरक्षण द्यायची मागणी आहे. पहिले ज्यावेळेस भाजपचं सरकार पहिल्यांदा निवडून आलं त्यावेळेस देवाभाऊने एक शब्द दिला होता की आम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला धनगर आरक्षण देऊ. ही अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व धनगर समाजाची फसवणूक केली व दुसऱ्यांदा विराजमान झाले मुख्यमंत्री पदासाठी. तरी बी कॅबिनेट मध्ये अशा 100 कॅबिनेट झाल्या, त्यांनी कोणतीच धनगर समाजाची अंमलबजावणी केली नाही. त्यांच्यामुळे आम्ही याच्या पुढे बीजेपी सरकारला कदापि निवडून देणार नाही. मागणीला आदिवासी समाज विरोध करत आहे. केला तरी हरकत नाही, तरी आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. ठणकावून सांगतो, आमचा याच्या पुढे कोणती बी वेळ आली धनगर समाजावर तर ठामपणे उभे राहू. आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाहीये. आम्हाला ओरिजिनल पहिलंच दिलेलं आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करायची एवढी